सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेथड ऑफ ऍड्रेस पत्ता पाठवण्याची सूचना, त्याचप्रमाणे कसा पत्ता लिहायचा आहे, कुठं लिहायचा आहे, काय कार्यक्रम करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये बघ क्लॉज नंबर 26 किती 26 ते 31 पर्यंत आपण क्लॉज बघणार आहेत. आता लक्ष दे टाक्या हे पाहिजे. क्लॉज नंबर 26 टाकले पार्टिक्युलर्स टू बी फर्निश्ड. आता पार्टिक्युलर्स टू बी फर्निश्ड ह्या क्लॉज मध्ये काय काय दिलेलं आहे ते तुला सांगतो, व्यवस्थित लक्ष दे. पोस्टची जिम्मेदारी काय आहे? पोस्टल आर्टिकल्स आहेत किंवा जे आपले पत्र आहेत ते व्यवस्थित करेक्ट मॅनरने काय करायचे आहेत, डिलिव्हर करायचे आहेत. तू जर इनकम्प्लीट ऍड्रेस जर टाकशील तो पोस्टमनला वैताग देतो फुल. काय होतंय, इनकम्प्लीट जर ऍड्रेस टाकलास पोस्टमन ह्याला विचारतोय तू याच्या जर त्याला आमचा राम इथं राहतोय का, इथं राहतोय का, तेव्हा ते मला माहित नाही. त्यामुळे होतंय काय, तुझं आर्टिकलचं लेट होतंय. पोस्टमन तर वैतागून जातोय. ते सगळं करण्यासाठी काय करायचंय, तू काय करायचंय, पोस्टाला सहकार्य करायचंय. आणि कशा प्रकारे सहकार्य करायचंय, काय करायचंय ते सगळं कुठे दिलंय, क्लॉज नंबर 26 ते 31 पर्यंत दिलेलं आहे. आता नीट लक्ष दे. परीक्षेला प्रश्न विचारला जातोय क्लॉज नंबर 26 ते 31 पर्यंत. तुला बरोबर सांगतो कुठं प्रश्न विचारला जाईल, काय केलं जाईल. तू फक्त डोकं तो जागेवर ठेव आणि व्हिडिओ पाहिजे. आता लक्षात घे, क्लॉज नंबर 26 मध्ये पहिला मुद्दा तू लक्षात घ्यायचा आहे. हे पाय, हे तुझं पत्र आहे. काय तुझं पत्र, लेटर, असं आडवं पत्र आहे. तुझ्या वेळेस पत्र लिहितोस, काय करतो त्याच्यावर माहिती लिहितोस, त्यावेळेस अशी पॅरलर माहिती लिहायची. पॅरलर काय करायचे, पॅरलर माहिती लिहायची, म्हणजे अशी समांतर माहिती लिहायचीस. नाही तर तू काय करशील, ऍड्रेस लिहायचा आहे, तू असं वाकडा ऍड्रेस टाकून जमणार नाही बरं का. पॅरलर लिहायचा आहे. मग काय करायचंय, पॅरलर पॅरलर टू कव्हर किंवा एनवलप ह्याच्यावर तू पॅरलर ऍड्रेस लिहायचा आहे. आता त्यानंतर तू दुसऱ्या मुद्द्यात लक्षात घे. काय दुसरा मुद्दा बघ. तुझ्या वेळेस काय करतो, पत्र पाठवतोस, तुझ्या मित्राला पत्र पाठवायलास तू, तर त्याचा ऍड्रेस कुठे लिहायचा ते लक्षात घे. त्याचा ऍड्रेस इथं लिहायचा, इथं कुठं किती लिहायचा, उजव्या कोपऱ्यात वरच्या साईडला. तुला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, ऍड्रेसचा ऍड्रेस कुठे लिहायचा भाऊ. ऍड्रेसचा ऍड्रेस लिहायचा असतोय राईट हँड, हा तुझा उजवा हात आहे, उजवा राईट हँड टॉप कॉर्नर. कुठला कॉर्नर आहे, टॉप कॉर्नर, राईट हँड टॉप कॉर्नर. मी काय बोलतोय ते लक्षात घे तू. आलं का लक्षात, राईट हँड टॉप कॉर्नरला तू काय करायचंय, ज्याला पत्र पाठवायलायस त्याचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा लक्षात घे तू. पत्ता लिहिला, पत्ता लिहायच्या आधी एक काम करायचंय, डोकं तो जागे ठेवायचंय. पत्ता लिहायच्या आधी तुला काय करशील, हे पत्र दिसतंय तुला, तू इथून सुरुवात करशील, इथून. हा, तसं जमणार नाही. तू काय करायचंय, इथं 3 सेंटीमीटर जागा सोडायची. किती, 3 सेंटीमीटर. लक्षात घे, मार्जिन किती सोडायचंय, मार्जिन 3 सेंटीमीटर सोडायचंय. आता तू म्हणशील मार्जिन कशाला सोडायचंय, येड लागले म्हणून मार्जिन सोडायचं नाही. मार्जिन सोडण्याचं कारण काय पाहिजे, मार्जिन सोडायचं कशामुळं, तू इथं इथं काय काय करू शकतो. इथं तुला पोस्ट स्टॅम्प जर लावायचे असेल, काय पोस्ट स्टॅम्प, तू बघितले पोस्ट स्टॅम्प, स्टॅम्पचे प्रकार बघितलेस तू. काय असते, माय स्टॅम्प असते, त्यानंतर कमोमरेटिव्ह स्टॅम्प असते, त्यानंतर तू बघितलं रेव्हेन्यू स्टॅम्प असते. तर रेव्हेन्यू स्टॅम्प कुठे युज करतात, बँकेत युज करतात. 1 रुपयावर बघा ते लाल कलरचा असते, थोडा केशरी कलर. पोस्ट स्टॅम्प तुला इथं जर लावायचे असतील, पोस्ट स्टॅम्प कशासाठी लावले जाते, तर पोस्ट स्टॅम्प पत्राची जे आपले चार्जेस असतील ते पेड करण्यासाठी पोस्ट स्टॅम्पचा वापर केला जातो. ती कुठे लावू शकतोस, तू इथं उंची कोपऱ्यात लावायची असेल वरती, त्यासाठी काय करायचंय, 3 सेंटीमीटर जागा सोडायची. आलं का लक्षात. त्यानंतर तू लेबल्स लावू शकतो, लेबल्स. आता लेबल्स म्हणजे काय भानगड भाऊ, तू आर एम बघतो, ईएम बघतो, तू काय करतो, इथं मोकळी मोकळा जागा दिसते, इथं चिटकून देतोस. हा, ते इथं चिटकवायचं असते, इथं नियमाने इथं चिटकवायचं असते. त्यानंतर तू लक्षात घे, तिसरं, तुला आहे ना स्टॅम्प मारायचे असेल कुठं, इथं ज्यावेळेस पोस्टची स्टॅम्प मारले जाते, तू पोस्ट स्टॅम्प चिटकले, इथं स्टॅम्प मारावे लागते तिथं. तर स्टॅम्प मारण्यासाठी म्हणजे शिक्के मारण्यासाठी सुद्धा ती काय करायचंय, जागा शिल्लक ठेवायची. कुठली, 3 सेंटीमीटर पुढं उजव्या कोपऱ्यात वरच्या साईडला शिक्के मारण्यासाठी. त्यानंतर पोस्ट स्टॅम्प लावण्यासाठी, लेबल लावण्यासाठी. एवढं तुझ्या लक्षात आलंय का. अय चकुले तिकडे पाय, आता लक्षात घे. आता इथे ज्यावेळेस तू पोस्ट टाऊन लिहितोस, काय पोस्ट टाऊन. आता पोस्ट टाऊन म्हणजे काय असतंय, ज्याला पत्र पाठवायला असतो त्याचा ऍड्रेस लिहिल्यानंतर त्याचं पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते लिहावं लागतंय. ते लिहिताना काय करायचंय,
ते मोठ्या अक्षरात लिहायचंय, ब्लॉक लेटर मध्ये लिहायचंय. ब्लॉक लेटर मध्ये पोस्ट टाउन. पोस्ट टाउन म्हणजे जिथं पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्टचं नाव लिहिताना ब्लॉक लेटर मध्ये लिहायचंय. आता तुला जर ब्लॉक लेटर जर समजत नसेल, हे पाहिजे तुला सांगतो. पहिले शाळेत गेला असेल, हे असतं एबीसीडी. एबीसीडी बरोबर आहे का? त्यानंतर ही एक एबीसीडी पाहिजे असेल तो, बरोबर आहे का? हे जे असते ह्याला ब्लॉक लेटर मध्ये तुझ्या भाषेत सांगतो. ही असते ती लहान लिपी असते आणि ही असते कॅपिटल लिपी, मोठी लिपी. किती येतं एबीसीडी अक्षर, किती येतं? 26 अक्षर येतं. ब्लॉक लेटर मध्ये तू पोस्ट टाउन लिहायचंय. त्यानंतर तू काय करायचंय, हे सगळं झाला कार्यक्रम. खाली पिनकोड टाकायचा असतो, पिनकोड. पिनकोड भाऊ तू चुकीचं टाकायचं नाही बरं का. पिनकोड बरोबर टाकायचा आहे, नीट लिहायचं पिनकोड व्यवस्थित. नाही तर तू काय करशील, 4ला 8 करशील. तू 7ला जर 1 असं देऊन टाकला, कार्यक्रम वाजला ना मग पत्र गेलं दुसरीकडं. तसं करायचं नाही, पिनकोड काय करायचंय व्यवस्थित टाकायचा आहे. एवढं तुझ्या लक्षात आलंय का? आता तू ग्रामीण भागात राहतोय, शहरी भागात राहतोय, दोन्ही भागामध्ये राहणाऱ्यांसाठी पत्र मध्ये कसा मॅटर लिहायचा कुठं काय लिहायचंय ते तुला सांगतो. एवढं तुझ्या लक्षात आलंय का? पॅरलल टू कव्हर असं. त्यानंतर राईट हँड टॉप कॉर्नरला कोणाचा ऍड्रेस, ऍड्रेसीचा म्हणजे कोणाचा, ज्याला पत्र पाठवलं त्याचा. इकडे लक्षात घे ऍड्रेसी. ऍड्रेसीचं स्पेलिंग लक्षात घे, ADDRESSEE. ऍड्रेसी आलं लक्षात? म्हणजे ज्याला पत्र पाठवलंस त्याचा ऍड्रेस. राईट हँड टॉप कॉर्नरला परीक्षेला प्रश्न विचारला जातोय, लक्षात घे. मोस्ट आयएमपी हे 5 पॉईंट तू लक्षात ठेवायचे. तर आता आपण काय करूया, जे ग्रामीण भागात आणि शहरी भागात कशा प्रकारे पत्र पाठवले जाते तर त्यांचा पत्ता कुठे लिहायचाय, कोणाचं काय कुठे लिहायचंय त्यात आपण पाहूया. लक्ष दे. आता पाय इथली तो अर्बन असं तुला काय करतो, 2 हे करतो, 2 4 दाखवतो. त्यानुसार तू काय करायचं लक्ष ठेवायचं, डिफरन्स कसे काय तर हे पाहिजे काट मारतो, दिसतंय का? अर्बन आणि इथं असते रुरल. आता रुरल म्हणजे काय, ग्रामीण. आरपीएल आहे, आलं लक्षात? ग्रामीण रुरल शब्द लक्षात लागत नसेल तर आरपीएल लक्षात ठेव. पोस्टल लाईफ इन्शुरन्स, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स कधी सुरुवात झाली होती? 24 मार्च 1995. त्यानंतर अर्बन, अर्बन म्हणजे काय असते, पीएलआय कधी सुरुवात झाली होती? 1 फेब्रुवारी 1884. तो विषय साईडला ठेव. आता ऍड्रेस कसा लिहायचा, ग्रामीण भागातील व्यक्तीला पत्र पाठवण्यासाठी किंवा शहरी भागातील व्यक्तीला पत्र पाठवण्यासाठी, शहरी भागातील व्यक्तीला पत्र पाठवण्यासाठी. लक्षात घे, पहिल्यांदा काय करायचंय, पहिल्यांदा आहे ना त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय, नेम ऑफ ऍड्रेसी. नेम ऑफ ऍड्रेसी म्हणजे ज्याला पत्र पाठवायला तू ऍड्रेसी म्हणते बरं का, त्याचा नाव लिहायचंय पहिल्यांदा तू. इकडे बी काय करायचंय, जर समजा ग्रामीण भागात पत्र पाठवत असेल, ग्रामीण भागातील त्याचा पत्ता असेल तर इथे बी कसा त्याचा कार्यक्रम करायचा आहे, इथे बी त्याचं नेम ऑफ ऍड्रेस लिहायचंय. नेम ऑफ ऍड्रेसी. अक्षर समजत नसेल बोलण्याकडे लक्ष दे. नेम ऑफ ऍड्रेसी. त्यानंतर दुसरा पॉईंट काय लेक्चर घ्यायचा आहे, इथं त्याचं लिहायचंय प्रोफेशन लिहायचंय. प्रोफेशन. प्रोफेशन जर तो काही कामाला असेल शहरात, कुठं आयटी कंपनीत कामाला असेल, कुठं बँकेत कामाला असेल तर त्याचं काय करायचंय, पद लिहायचंय, प्रोफेशन लिहायचंय, त्याचा व्यवसाय लिहायचा आहे. जर समजा इथं काय करायचंय, नेम ऑफ ऍड्रेस लिहिल्यानंतर इथं दुसरा मुद्दा लिहायचा आहे, फादर किंवा हसबंडचं नाव लिहायचंय. फादर किंवा हसबंडचं नाव. आता इथं फादर किंवा हसबंडचं नाव काय लिहायचंय, समजा ग्रामीण भागात एखादी पोरगी आली, बरोबर का, नांदायला आली काय सासराला, तर तिथं आहे ना त्या पोरीच्या बापाचं नाव किंवा पोरीचं नाव पोस्टमनला माहित नसतंय, तर काय असतंय त्याच्या नवऱ्याचं नाव गावातल्या सगळ्याला माहिती असतंय. समजा रामा नावाचा व्यक्ती, त्याची रुपा नावाची बायको आहे, रामाला गाव ओळखीत असतंय, रुपाला कोणी ओळखीत नसतंय. पोस्टमन गेला, विचारलं रुपाली कुठे, हा म्हणजे कोण रुपाली, ते जर तुम्हाला रामाला गाव काय असतंय ओळखीत असतंय. त्यामुळं फादर किंवा हसबंडचं नाव लिहायचं असतं कधी, ज्यावेळेस तू ग्रामीण भागात पत्र पाठवत असतोस तिथं. त्यानंतर इथं तिसरा मुद्दा काय लिहायचा, इथं लिहायचं प्रोफेशन. जर समजा काय त्यांचा व्यवसाय असेल, इफ इन या जर असेल तरच काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर इथं तिसरा मुद्दा घे, लक्षात घे. या तिसऱ्या मुद्द्यामध्ये इथं लिहायचंय तो राहतो कुठं, त्याचा एरिया
किंवा त्याचा स्ट्रीट रोड, स्ट्रीट रस्ता बर का, रोड, किंवा त्याचा मोहल्ला असेल, गल्लीत राहत असेल कुठल्या मोहल्ला, ते काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं आहे, इथं चौथा मुद्दा लक्षात घे. ग्रामीण भागात जर असेल काय असतंय, मस्कोबाचं मंदिर, त्यानंतर अजून कुठलं रुक्मिणी विठ्ठलाचं मंदिर, अशी मंदिरात शेजारी असतात राहायला लोक, नाव काय असतात गावातले, समजा म्हणते तर कोपऱ्यावर राहतो, कुठं रुक्मिणी विठ्ठलाच्या मंदिराच्या मागे राहतो तो, तर इथं काय असतंय, एरिया किंवा प्रिमाइस, एरिया किंवा प्रिमाइसेस हा, तो काय करायचा आहे, लिहायचा इथं. ग्रामीण भागात जर पत्र पाठवलं असेल तर इथं स्ट्रीट रोड, त्यानंतर मोहल्ला लिहिला, त्यानंतर इथं लिहायचंय काय, तू इथं लिहायचंय, समजा शहरी भागातल्या व्यक्तीकडे काय पोस्ट बॉक्स जर वापरत असेल तो काय पोस्ट बॉक्स, इथं लिहायचं पोस्ट बॉक्सचा नंबर लिहायचा त्याचा. एक मिनिट पेन चालू झाला थांबा. पोस्ट बॉक्सचा नंबर लिहावा लागेल. आता ग्रामीण भागात तर काय पोस्ट बॉक्सचा संबंध येणार नाही, ग्रामीण भागातले लोक काय पोस्ट बॉक्स वापरत नाही, तर त्यामुळे तू इथं विषय सोडायचा त्यांचा. तू इथे लिहायचंय काय, इथं लिहायचंय विलेजचं नाव लिहायचंय, विलेज गावाचं नाव लिहायचंय. त्यानंतर इथं पाचवा मुद्दा काय लिहायचा आहे, आता पोस्ट बॉक्स नंबर लिहिला, त्यानंतर तू इथं काय करायचंय, नेम ऑफ पोस्ट टाउन लिहायचंय, पोस्ट टाउन, नेम ऑफ पोस्ट टाउन काय करायचंय, नेम ऑफ पोस्ट टाउन लिहायचंय, म्हणजे कुठल्या पोस्टात हे पत्र गेलं पाहिजे शहरी भागातल्या माणसासाठी, हा इथं लिहायचंय. त्यानंतर तू इथं काय लिहायचंय, इथे सुद्धा नेम ऑफ पोस्ट टाउन लिहायचंय, नेम ऑफ पोस्ट टाउन. आता कशामुळे लिहायचं इथं पोस्ट टाउन कसं आहे, हे बघ, जर समजा तू आहे ना इथं राहत असेल, समजा तुझं सोनवरली गाव आहे, पण सोनवरली गावात काय पोस्ट ऑफिस नाहीये, तर काय असतंय, समजा खेराडी वांगी इथं पोस्ट ऑफिस आहे, कुठं खेराडी वांगी असं गाव आहे XYZ समजा, तर ह्या गावाच्या अंतर्गत हे गाव जर येत असेल पोस्टच्या कामावर बाबत, तर तू काय करायचंय, ह्या खेराडी वांगीचं नाव लिहायचंय, कुठं नेम ऑफ पोस्ट ऑफिस, इथं त्याचं गाव लिहायचं सोनवरली, इथं खेराडी वांगी पोस्ट ऑफिस. त्यानंतर लक्षात घे, इथं तू काय केलं, पोस्ट टाउन लिहिलं, पोस्ट बॉक्स नंबर लिहिला, त्यानंतर तू इथं काय करायचंय, इथं लिहायचंय पिनकोड, पिनकोड लागेल ना भाऊ, नाही तर पिनकोड शिवाय पत्र कसं जाईल तुझं, विदाउट पिनकोड पत्र बुकिंग होत नाही, तर तुला माहितीये इथे काय करावं लागल, पिनकोड लिहावं लागेल, काय करावं लागेल, पिनकोड लिहावं लागेल. जर समजा आता एवढं लिहिलं, आता दोन्हीकडे एक मुद्दा सेम आहे, कुठला पिनकोड लिहिला सगळं झालं, डिस्ट्रिक्टचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल, डिस्ट्रिक्ट तालुका, त्याचप्रमाणे तुझं काय स्टेट राज्य, हे काय ऑप्शनल आहे, हे लिही नाही तर नको लिहू. पिनकोड जर तू बरोबर टाकला, पोस्ट टाउन जर बरोबर असलं, पत्र बरोबर तो पोहोचतंय, कुठं ज्याला पाठवायचं त्याला व्यवस्थित पत्र पोहोचतंय. त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट तालुका आणि जे स्टेट आहे ते सुद्धा इथं ऑप्शनल आहे, टाक नाही तर नको टाकू. तुला आलं का लक्षात? आता शहरी भागात कसं ऍड्रेस लिहायचा, त्यानंतर ग्रामीण भागात कशा प्रकारे ऍड्रेस लिहायचा, एवढं डोक्यात आलं ना. आता हे बघ, ह्याच्यामध्ये मस्ट कंपल्सरी असणाऱ्या गोष्टी कुठल्या येतात, नेम ऑफ ऍड्रेस मस्ट पाहिजे, त्यानंतर तुझं काय हे पाहिजे, मस्ट पाहिजे, नेम ऑफ पोस्ट टाउन मस्ट पाहिजे, आणि पिनकोड सुद्धा तुझं काय पाहिजे, बरोबर पाहिजे. एवढ्या गोष्टीवर हे मेन गोष्टी येतात, ह्याच्यानुसार तो पत्र व्यवस्थित पोहोचू शकताय. तो एरिया वगैरे थोडाफार चुकला काही विषय नाही. त्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा तू टाकू शकतो, हे पाय मोबाईल नंबर, मोबाईल नंबर बी टाकू शकतो. आता पेन उघडून झालं, थांब थोडं. मोबाईल नंबर, मोबाईल नंबर सुद्धा काय करू शकतो, टाकू शकतो. एवढं आलं का लक्षात? आता चल तुला सांगतो पुढे अजून कसा मॅटर आहे काय. तू जर समजा काय केलं, कुठं केले, पिनकोड टाकलाच नाही, तुझ्या लक्षात राहत नाही कधी कधी, जर ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पिनकोड जर टाकलाच नाही, कसं करावं लागेल, काय करावं लागेल ते मी तुला सांगतो. आता लक्ष दे. तू बघितलं अर्बन एरियाचा पत्ता कसा लिहायचा, रुरल एरियाचा पत्ता कसा लिहायचा, हे तो पत्र आहे. परत सांग तुला आता काही गोष्टी, काय तो पत्र आहे बरोबर. तू काय केलं, पत्र पाठवलंस, फक्त जर समजा पोस्ट टाउन लिहिलं, फक्त पोस्ट टाउन, पोस्ट टाउन जर लिहिलं, आणि तू काय झालं पिनकोड लिहायचं विसरला, काय पिनकोड लिहिलाच नाही, इथं कुठं इथं इथं पिनकोड लिहावं लागते.
ज्याला पत्र पाठवायलास त्याचा पिनकोड लिहावा लागतो, त्याचा ऍड्रेस वगैरे ते आता बघितलं कसं लिहायचं. तू पोस्ट ऑन गेलो फक्त पिनकोड टाकायचं विसरून गेला, जरी समजा हुकून चुकून बुकिंग झालं, बुकिंग होत नाही तसं साधं पत्र असतं ते डायरेक्ट जाते, त्याचा विषय नाही, त्याच्याकडे कोणी बघत नाही. पण रजिस्टर विदाउट पिनकोड होत नाही. आता लक्षात घे, पोस्ट ऑन जर समजा पिनकोड टाकायचा विसरला तर काय करायचंय, तू तू काय करायचंय, डिस्ट्रिक्टचं नाव, डिस्ट्रिक्टचं नाव काय करायचंय, बरोबर टाकायचंय. काय जिल्ह्याचं नाव, जिल्ह्याचं नाव काय करावं लागेल तुला, बरोबर टाकावं लागेल, मस्ट कंपल्सरी. पिनकोड जर टाकला नसेल तर. त्याचप्रमाणे जर समजा नुसतं पोस्ट टाऊन टाकलंस आणि काय होतंय, कधी कधी एका जिल्ह्यात 3-3 गाव असतात एकाच नावाचे, आलं का लक्षात, त्यावेळेस मस्ट आहे, पिनकोड मस्ट आहे. आलं लक्षात. त्यानंतर जर समजा जिल्ह्याची जर नाव सेम असतील, काय जिल्ह्याची नाव जर सेम असतील तर तू काय करायचंय, राज्याचं नाव लिहायचंय. काय करायचंय तिथं, राज्याचं नाव मस्ट कंपल्सरी, मस्ट कंपल्सरी. आलं लक्षात. पोस्ट टाऊन जर सेम असतील किंवा पिनकोड नसेल टाकलं तर तू जिल्ह्याचं नाव लिहावं लागेल. त्यानंतर जिल्हे जर सेम असतील तर तुला काय करावं लागेल, राज्याचं नाव लिहावं लागेल. त्यानंतर आता लक्ष दे, पुढं हे पत्र आहे, इथं बघितलंस तू, इथं ज्याला पत्र पाठवायचंय त्याचं त्यानंतर 3 सेंटीमीटरचा कार्यक्रम, त्यानंतर पॅरलल लिंक. आता तू पत्र पाठवलंय, तू पत्ता लिहावा लागेल ना बाब्या, तर लक्षात घे, इथं तो पत्ता लिहावा लागतो. कुठं, ह्याला काय म्हणतात, हे पाहिजे लोअर, लोअर लेफ्ट हँड, कुठला, डावा हात, लोअर लेफ्ट हँड कॉर्नर साईडला. कुठं, कॉर्नर म्हणजे डाव्या कोपऱ्यात. कुठं, पत्राच्या खालच्या बाजूला, डाव्या कोपऱ्यात, पत्राच्या खालच्या साईडला जो पत्र पाठवतोय त्याचा पत्ता लिहावा लागतोय. आलं का लक्षात. लोअर लेफ्ट हँड कॉर्नर साईड. परीक्षेला प्रश्न विचारला जातोय, जो पत्र पाठवतोय सेंटरचा ऍड्रेस कुठे लिहायचा, लोअर लेफ्ट हँड कॉर्नर साईड. राईट हँड टॉप कॉर्नर साईडला ऍड्रेसचा म्हणजे ज्याला पत्र पाठवायलास त्याचा पत्ता तुला काय करावं लागेल, लिहावा लागेल. त्यानंतर तू पत्र पाठवायलास. आता लक्षात घे, पत्र पाठवताना जर समजा कन्सेशनल रेटने पाठवत असेल, कुठल्या, कन्सेशनल. आता कन्सेशनल म्हणजे काय असतंय, सूट असते, सूट. आता सूट कुठं कुठं असते, सूट असते बघ, ब्लाइंड लिटरेचरला सूट असते. ब्लाइंड लिटरेचर किती किलो पर्यंत पाठवू शकतो आपण, 7 किलो पर्यंत पाठवू शकतो. ते आपण मेल मध्ये बघणार आहे, तुला सांगतो ते व्यवस्थित कुठलं कशामध्ये, फर्स्ट क्लास मेल काय, सेकंड क्लास मेल काय, ते आपण एक एक बघूया. आता ब्लाइंड लिटरेचर असेल, त्याचप्रमाणे तुझं बुक पॅकेट असेल, काय बुक पॅकेट, ह्याला तुझं काय असतंय, कन्सेशन असतंय. ते क्लिअर क्लिअर काय करायला लागेल तुला, क्लिअर क्लिअर हे पत्रावर मेन्शन करावं लागेल. ते मेन्शन कुठं करायचंय, इथं मेन्शन करायचं. इथं इथं तू बघतो काय काय पत्र आरपीईडी म्हणून असतात, आरपीईडी. त्यानंतर इन्शुरन्स, ते सगळं कुठे इथं मेन्शन करावं लागतं वरती. आता ब्लाइंड लिटरेचर किंवा बुक पॅकेट असेल ते इथं मेन्शन करायचंय, कारण की तू ज्यावेळेस बुकिंगला जातो त्यांना थोडीच माहिती साधं पत्र म्हणून बुक करायचंय रेग्युलर म्हणून बुक करायचंय. ज्यावेळेस तिथे लिहिशील ब्लाइंड लिटरेचर, ब्लाइंड लिटरेचर जर इथं लिहिलं तर तुला पत्र पाठवायला 1 रुपया लागत नाही. आता ब्लाइंड लिटरेचर म्हणजे काय, तू कोणाला पत्र पाठवू शकत नाही, तसं नसतंय. ज्यावेळेस अंध व्यक्तींसाठी पत्र पाठवलं जातंय त्यावेळेस ते काय असतंय, तर ट्रान्समिशन चार्जेस वगैरे काय नसते, बुकिंग चार्जेस वगैरे काही लागत नाही, फ्री मध्ये काय केलं जातंय, पत्र पाठवलं जातंय. आलं का की तुझ्या एवढं मॅटर. त्यानंतर बघ, एवढं लक्षात आलं, जे कॅम्प पार्टिकल असतात परत, हे बघ कॅम्प पार्टिकल्स, कॅम्प पार्टिकल्सला पोस्ट ऑन लिहायची गरज नाही बरं का. आता पोस्ट ऑन लिहायची गरज नाही, तो आपण बघितलं त्याच्यामध्ये ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये सेक्शन 3 मध्ये की ना कॅम्प बॅग वगैरे तयार केली जाते. त्यावेळेस काय केलं जातं, ज्यावेळेस ते टूर वर असते हायर ऑफिसर्स म्हणा किंवा प्रेसिडेंट, राज्यपाल, त्यानंतर उपराष्ट्रपती, ज्यावेळेस ते कॅम्पला असते त्यावेळेस ते टूरला असते त्यावेळेस त्यांचं पोस्ट ऑन टाकायची गरज लागत नाही. कारण की ना ते काय असतंय, त्यांचा दौरा चालूच असतंय, तेव्हा तिथे पोस्ट ऑन टाकलं नाही जर टाकलं, नुसतं कॅम्प बॅग म्हणून मेन्शन केलं, कॅम्प आर्टिकल म्हणून मेन्शन केलं, ते सुद्धा पत्र काय केलं जातं, तिथं डिलिव्हर केलं जातं. आलं का लक्षात. एवढंच काय केलेलं आहे, क्लॉज नंबर 26 मध्ये एवढी तुला माहिती सांगितलेली आहे. आता चला आपण पाहूया क्लॉज नंबर 27. आता लक्षात घे, क्लॉज नंबर 27 न क्लॉज नंबर 27 काय लिहिलंय, मेल फॉर डिफेन्स सर्व्हिसेस पर्सनल सर्व्हिंग इन द आर्मी अँड एअरफोर्स. ज्यावेळेस समजा तुला ना आर्मी मधील व्यक्तीला पत्र पाठवायचे असेल तर तू त्याचा ऍड्रेस कशा प्रकारे लिहायचा आहे ते सांगतो. आता लक्षात घे, पहिल्यांदा तू काय लिहायचंय, पहिल्यांदा बघ नंबर लिहायचा आहे, त्याचा जो नंबर काय असेल
तो लिहायचा मोबाईल नंबर लिहायचा नाही बरं का. तू म्हणशील नंबर लिहिलाय तो मोबाईल नंबर लिहायचा का. हा, मोबाईल नंबर नसतो लिहावा लागेल. त्याचा जो काही काम करताना त्यांच्या ऑफिसेस मध्ये किंवा ते बघ पाहत असतो ते पळताना त्यांच्या छातीवरचे नंबर असतात किंवा त्यांचे वेगळ्या प्रकारचे अजून काही नंबर असतील ते तिथं लिहावे लागतील. त्यानंतर तुला काय लिहावं लागेल, त्यानंतर लिहावं लागेल त्याची रँक लिहावी लागेल, रँक. आता रँक म्हणजे काय, तू कुठल्या पदावर काम करतोय, काय करतोय, नायब सुभेदार म्हणून काम करतोय का शिपाई म्हणून काम करतोय का अजून काय म्हणून काम करतोय, ते काय करायला लागेल इथं लिहावं लागेल. त्यानंतर तू काय करायचं, नियम लिहायचे, नियम. जर समजा तो मित्र आहे कुठं आर्मी मध्ये जवान आहे काम करतोय, त्याला तू काय करतोय पत्र पाठवतोस, पत्र पाठवताना तू काय करायचं त्याचं नाव लिहावं लागेल. नाही तू काय करशील वरती नाव लिहिशील, वरती नसतं नाव लिहायचं, पहिल्यांदा त्याचा नंबर लिहायचा, त्यानंतर त्याची रँक लिहायची, ते कुठल्या ह्याच्यावर काम करतोय, त्यानंतर त्याचं नाव लिहायचंय. नाव लिहिल्यानंतर तू काय करायचंय त्याची युनिट लिहायची, युनिट. युनिट म्हणजे काय, तुकडी किंवा त्याची जी बटालियन असेल एक्स वाय झेड काय असेल ते. कारण काय असतंय जे सोल्जर असतात जे आर्मीतले कामगार असतात ते कधी एका जागेवर नसतात, कधी पाकिस्तानच्या बॉर्डरला जातील, कधी चायनाच्या बॉर्डरला जातील, ते विषय वेगळा आहे, त्याच्याशी काही घेणं नाही. त्यांना पत्र पोहोचवायचंय. तू काय करायचंय अशा प्रकारे माहिती दिली, युनिट वगैरे लिहिली. त्यानंतर आता पोस्ट टाऊन लिहावं लागेल का, इथं पोस्ट टाऊन लिहायची गरज लागत नाही. लक्षात घे, परीक्षेला इथं विचारलं जाईल पोस्ट टाऊन लिहायची गरज आहे का, पोस्ट टाऊन लिहायचं नाही. तू इथं काय लिहावं लागेल, तुला तुला ऍड्रेस म्हणून टाकावं लागेल 56 एपीओ किंवा 99 एपीओ. आता एपीओ म्हणजे काय येतं, आर्मी पोस्ट ऑफिसेस. तर किती येतं, दोन आहेत आर्मी पोस्ट ऑफिसेस. एक कुठे आहे 56 एपीओ, 56 एपीओ कुठे आहे दिल्लीला आहे. त्यानंतर 99 एपीओ, 99 एपीओ कुठे आहे कोलकात्यामध्ये, हे पाहिजे दिल्ली, हे आहे कोलकात्याला. कुठे आहे कोलकाता, कोलकात्याची राजधानी कुठली, वेस्ट का, कोलकाता राजधानी कुठल्या राज्याची, वेस्ट बंगालची. त्यानंतर सुंदरबन प्रदेश, त्यानंतर पूर्व किनाऱ्याला लागून असणारा कोलकाता. लक्षात आलं. हे बघ 56 एपीओ, 56 एपीओ चा पिनकोड काय असतोय 9. त्यानंतर 3 वेळा 0 असतंय, त्यानंतर 5 चा लिहायचं. त्यानंतर त्याचा कोलकाताचा पिनकोड काय असतोय 9, 3 वेळा 0 आणि 99. हा कुठला पिनकोड आहे, इथलचा पिनकोड आहे कोलकाता. तुला जर समजा दिल्लीला पत्र पाठवायचंय तर इथं तुला हा ऍड्रेस लिहावा लागेल 56 एपीओ दिल्ली. एवढंच तुला यायचंय, आगाऊ कुठं नाही, आगाऊ बापरे आम्हाला इच्छा नाही तर. आलं लक्षात. चल पाहिलं आपण कुठं डिफेन्सला आर्मी आणि एअरफोर्स मध्ये कुठल्या प्रकारे तुला पत्र पाठवायचंय, तू अशा प्रकारे लिहायचंय. आता आपण काय करूया, क्लॉज नंबर 28 आहे ते आता पाहूया. आता लक्ष दे, क्लॉज नंबर 28 काय टाकलाय, क्लॉज नंबर टाकला 28, मेल फॉर नेव्ही पर्सनल सर्व्हिंग इन आयएनएस शिप. म्हणजे जे जहाजामध्ये कामाला आहे, इंडियन नेव्ही मध्ये कामाला आहे किंवा मर्चंट नेव्ही मध्ये जे कामाला आहे, त्यांना तो पत्र कसं लिहायचंय, काय ऍड्रेस टाकायचा आहे. इथं बी तू काय करायचंय, इथं नंबर लिहायचा त्यांचा, त्यानंतर इथं तू रँक लिहायची. रँक लिहून झाली, तू काय करायचंय अदर डिटेल टाकायची, कुठं इथं अदरच तुला काय असेल डिटेल्स म्हणजे त्याचं नाव असेल काय ते वगैरे इथं टाकायचंय. त्यानंतर तू इथं काय टाकायचंय, शिपचं नाव टाकायचं. शिप म्हणजे काय, शिप म्हणजे काय पकड्या, शिपचे दोन हे शिप लक्षात घे. हे शिप वेगळं असतं, एस डबल एच पी शिप वेगळं आणि एस एच आय पी वेगळं बरं का. हे जे असतं ती मेंढी असते, हे काय असतं, हे आपली जहाज असते, हे जहाज असते. आलं लक्षात, हे जहाज तुझं. हा हे शिप इथं पत्र पाठवायचे असेल तुला काय करावं लागेल, जहाजचं नाव लिहावं लागेल. तुझं जहाजचं नाव आय एन एस विक्रांत आहे का, काय आहे का, विशाखापट्टणमला आहे तुझं जहाज, कुठे आहे काय ते सगळं लिहिलं तू. एवढं तुझ्या कार्यक्रम लक्षात आला. पत्र तू पाठवायलाच नंबर लँक आधार शिप जहाजाचं नाव वगैरे लिहिलं. त्यानंतर तुला पत्र पाठवायचं, इथं पोस्ट नाव, इथं पोस्ट नाव लिहायची गरज पडत नाही. इथं काय करावं लागतं तुला, इथं लिहावं लागेल केअर ऑफ सी, हे आडवी रेषा म्हणजे केअर ऑफ. केअर ऑफ काय लिहायचंय, फ्लीट मेल ऑफिस. कुठलं, फ्लीट मेल ऑफिस, फ्लीट मेल ऑफिस बॉम्बे किंवा काय मुंबई, बॉम्बे किंवा मुंबई. मुंबई काय आहे भारताची आर्थिक राजधानी. ओके, आलं लक्षात. इथं काय करायचंय, केअर ऑफ फ्लीट मेल ऑफिस बॉम्बे किंवा मुंबई, तू असा ऍड्रेस टाकायचा आहे. कधी ज्यावेळेस तू नेव्ही मध्ये किंवा नौदलामध्ये तू काय करतोय पत्र पाठवायलास, त्यावेळेस अशा प्रकारे तू ऍड्रेस ते लिहायचा आहे. आलं का बाबा तुझ्या लक्षात. आता लक्षात घे, आपण काय करूया, क्लोज नंबर 28 हा पाहिला, क्लोज नंबर 29 पाहूया.
लक्ष दे, क्लॉज नंबर 29 काय, 29 क्लॉज नंबर आहे आर्टिकल्स बिअरिंग इनडिफायनाइट ऍड्रेस. इनडिफायनाइट म्हणजे काय असतंय, अनिश्चित किंवा काय असतं, अपूर्ण. अनिश्चित किंवा अपूर्ण असेल तर काय होतंय पत्राचं, ते आता तुला सांगतो. इनकम्प्लीट ऍड्रेस मुळे काय होतंय, पोस्टमनला तर वैताग होतच होते. क्लॉज नंबर 29 मध्ये लक्षात ठेवण्यासारखी फक्त थिअरी लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारलाच नाही. तुम्हाला प्रश्न क्लॉज नंबर 26 आणि क्लॉज नंबर 30 वर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. कुठले प्रश्न विचारले जाते तुला सांगतो, थांब थोडं. आता हे लक्षात घे, आर्टिकल्स बिअरिंग इनडिफायनाइट ऍड्रेस विषय काय आहे, जर समजा इनकम्प्लीट ऍड्रेस लिहिला असेल, पोस्टमन तर वैतागतंय. त्याचप्रमाणे काय करते, एखादं टोपण नाव टाकते. काय करते, समजा टोपण नाव आहे छकुली टाकते, काय अय छकुली, तिकडे लक्ष दे. छकुली नाव टाकलं, पोस्टमन गेला हो कुठं, पत्र वाटायला. पत्र वाटायला गेल्यानंतर तू तिथं बघतो त्या एरियामध्ये छकुली आहे कोणी, त्याला कोणी छकुली सापडणार. हो, फर्ग्युसन कॉलेज मध्ये जाय, एसपी कॉलेज मध्ये जाय, मॉडर्न कॉलेज मध्ये जाय, रस्त्या तुला छकुल्या दिसतील. लक्ष दे इथं, छकुली लिहिलं नुसतं, छकुली लिहिलं, पोस्टमन गेला. पोस्टमनला काय माहिती छकुली कोण आहे कुठं काय. 1760 छकुल्या येतात. मग काय करताय पोस्टमन ते आर्टिकल डिलिव्हर करत नाही. पोस्टमनला काय असतंय, ज्यावेळेस ना समजा नाव लिहिलंय, इथं जर समजा घराचा पत्ता व्यवस्थित लिहिला असेल, घराचं नाव जर लिहिलं असेल, रोड व्यवस्थित जर लिहिला असेल, तरच त्या छकुलीपर्यंत पत्र पोहोचल. जर भाऊनी जर पत्ता जरी व्यवस्थित नसेल लिहिला आणि छकुली लिहिलंय आणि पुणे लिहिलंय आणि मगरपट्टा सिटी लिहिलंय, हा ते पत्र काय होतंय, पोस्टमन काय करताय, पोस्टमन आर्टिकल रिटर्न टू सेंडर करताय. मोकार वैतागताय छकुलीला शोधून, आणि काय करताय, आर्टिकल रिटर्न टू सेंडर. नुसतं छकुली लिहून जमणार आहे का, तसं जमत नसतंय. काय करायला लागतंय, सरनेम सुद्धा लिहावं लागेल. सरनेम सुद्धा लिहिल्यानंतरच ते आर्टिकल डिलिव्हर केलं जातं. आलं का लक्षात तुला. त्यानंतर ज्या व्हीपीपी असत्या, व्हीपीपी सीओडी, त्यानंतर ते मोठी पार्सल, हे जर असेल गोष्टी, त्यावेळेस काय लागेल, व्हीपीपी सीओडी पार्सल हे जर असेल, तुझं आडनाव हे मस्ट कंपल्सरी आहे. त्याशिवाय पोस्ट ऑफिस आर्टिकल बुकिंग करणार नाही. त्याचप्रमाणे पूर्ण नाव, पत्ता आणि तुझा मोबाईल नंबर सुद्धा आता आवश्यक आहे. टाकला नाही टाकला विषय नाही, पण ह्याच्या गोष्टी येतात त्या काय येतात, आवश्यक येतात. क्लॉज नंबर 29 मध्ये एवढे दिलंय. काय करायचं, इनडिफायनाइट ऍड्रेस असेल तर ते आर्टिकल रिटर्न टू सेंडर केलं जातंय. रिटर्न टू सेंडर केल्यानंतर काय केलं जातं, ज्यावेळेस तो आर्टिकल सापडत नाही किंवा पोस्टमनला तो घर सापडत नाही, तो काय करतोय, रिटर्न टू सेंडर करतोय. क्लॉज नंबर 29 मध्ये एवढंच काय केलेलं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेस व्हीपीपी सीओडी हे करतोय, त्यावेळेस पूर्ण नाव पत्ता वगैरे टाकायचंय. असले छकुल्यांबरोबर असला कार्यक्रम जमणार नाही. ते आर्टिकल रिटर्न टू सेंडर केलं जाईल. कोण करल, पोस्टमन करल. आलं का लक्षात. त्यामुळं सिटीमध्ये पत्र पाठवताना काय होतंय, एका पोस्टमनला सांगायचा विषय सांगतो, 1-2 मिनिटं. पोस्टमनला एका पोस्टमनला पुणे सिटीमध्ये बघा 150 ते 200 पत्र आहे तिथं. भाऊ फुल गावाने वैतागून जातोय. पोस्टमनचं कसं आहे माहिती, तुम्हाला सांगतो अवघड कसं विषय कसा आहे. त्याला काय करायला लागतंय, उन्हाळ्यात घामात उन्हात फिरायचं लागतंय, त्याने तो वैतागून जातोय. आता उन्हाळ्याचं ठीक आहे, करेल भाऊ तो कसं तरी ऍडजस्ट. पावसाळ्याचं गाडीवर मोकार पाऊस लागतंय. पत्र कधी वाटणार आहे, तो 150 मी लिहायला मोकार वेळ लागतंय, असा विषय पोस्टमनचा. त्यामुळे काय करायचंय, पत्र पाठवताना कोणी असो, व्यवस्थित ऍड्रेस, व्यवस्थित नाव, मोबाईल नंबर लिहिला तर अति उत्तम. फोनवर बोलतोय कुठे विषय मिटला. व्यवस्थित पत्र बी डिलिव्हर होतंय. इनडिफायनाइट ऍड्रेस हा पूर्ण पत्र टाकायचा नाहीये आणि आपला कार्यक्रम व्यवस्थित चालू द्यायचा आहे. आता पाय क्लॉज नंबर आपण 30 बघूया काय दिलेलं आहे. आता क्लॉज नंबर 30 मध्ये काय दिलेलं आहे, ऍडिशन ऑफ सेंटर ऍड्रेस. आता आपण 26 मध्ये वगैरे बघितलं, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा कसं कार्यक्रम राईट हँड टॉप कॉर्नर वगैरे सगळं बघितलं. त्याचप्रमाणे लोअर हँड लेफ्ट हँड कॉर्नर वगैरे बघितलं. आता लक्षात घ्या, ऍडिशन ऑफ सेंटर ऍड्रेस. आता याची जबाबदारी काय, जो पत्र पाठवतो त्याची जबाबदारी काय. हे बघ, हे पत्र आहे तुझं, काय हे सोमाला तू पत्र पाठवलंस, त्याविषयी मिटला. इथं इथं काय केलं जातो, सेंटरचा ऍड्रेस लिहिला जातो. सेंटरचा ऍड्रेस पुढं लोअर लेफ्ट हँड कॉर्नर, आता बघितलं आपण हँड कॉर्नर. डबल सांगतोय परीक्षेला तुला विचारलं जाते. आता तू लिहिलं इथं, तू इथं काय करायचं आहे, दिसत तू नाव नाही लिहायचं, नाव व्यवस्थित लिहायचं नाही, सही नेम, त्यानंतर तुझा ऍड्रेस, आणि काय करायचंय, व्यवस्थित त्याचा पिन कोड टाकायचा. इथं पिन कोड काय करते, काय काय त्यानंतर
फक्त इथं ज्याला पाठवायचंय त्याचा पिनकोड टाक तिथं, इकडे काहीच नाही, इथं नाव टाक तिथं बस, आणि XYZ ठीक आहे, पिनकोड टाकत नाही तर विषय होतोय काय, बुकिंग करताना पोस्टतून बुकिंग व्यवस्थित केलं जातंय, पण ज्यावेळेस ते ट्रान्झिट मध्ये असतं ना, ते कुठून आले काय आले ते कसं कुठून होतं ते सांगतो तुला. समजा पत्र केलं, पत्र केल्यानंतर भाऊसाहेबला कोणाला, पोस्टमनला, पोस्टमनला आहे ना ऍड्रेस सापडलाच नाही, ऍड्रेस सापडलाच नाही, ज्याला पत्र पाठवले तो सापडलाच नाही. पोस्टमन काय करतो, पोस्टमन रिटर्न टू सेंडर करत काय करेल, रिटर्न टू सेंडर. आता बाबा रिटर्न टू सेंडर केलं, पण ह्याच्या इथं पिनकोड तर पाहिजे ना, पुढं पाठवायचं रिटर्न टू सेंडर, तिथपर्यंत पत्र व्यवस्थित पोहोचलंय, पण इथं काय माहिती पिनकोड कुठून आलंय, पत्र काय आलंय, तर काय करायला लागतंय, पिनकोड टाकायला लागते. पिनकोड जर नाही टाकला तर लक्षात घे, ते लेटर जाते तुझं, लेटर कुठे जाते, हे लेटर जातं RLO ला जातो, कुठं RLO. परीक्षेला तुला लॉंग फॉर्म विचारला असेल, RLO चा लॉंग फॉर्म काय असतोय, RLO चा लॉंग फॉर्म असतो रिटर्न लेटर ऑफिस, कुठलं, रिटर्न लेटर ऑफिस, रिटर्न लेटर ऑफिस. आता रिटर्न लेटर ऑफिस मध्ये गेलं तुझं पत्र, त्यानंतर तिथं काय करतील, तुझं पत्र फोडून बघतील, जर समजा पत्र फोडलं, सेंटरची कुठली डिटेल्स भेटली नाही, तर ते काय करतील, त्यांचं डिस्ट्रॉय करून टाकतील. कशाचं, पत्राचं डिस्ट्रॉय केलं जातं, काय केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते, कशाची, पत्राची. कधी, जर समजा ते ना इकडे तू सेंटर ज्याने पाठवलंय त्याला ते समजा परत विदाउट पिनकोड मुळे ते व्यवस्थित पोहोचलं नाही, तर ते इकडे रिटर्न लेटर ऑफिसला जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये, किती लाखोंच्या संख्येमध्ये मोकार विल्हेवाट लावली जाते, डिस्ट्रॉय केलं जाते. तर कशामुळं, फक्त एका कारणामुळं, सेंटर जो असतो तो काय करतो, त्याचा पिनकोड किंवा पत्ता पूर्ण टाकतो, फोन नंबर टाकत नाही, किंवा बरेच काही गोष्टी असतील. त्यामुळे हे जे अनक्लेम वगैरे आर्टिकल असतील, कुठले अनक्लेम आणि ज्यांचे पत्ते वगैरे सापडले नाही, हे रिटर्न लेटर ऑफिसला जाते. परीक्षेला हे विचारलं जाईल, अनक्लेम आर्टिकलची विल्हेवाट कुठे लावली जाईल, अनक्लेम आर्टिकलची विल्हेवाट ही रिटर्न लेटर ऑफिसला लावली जाते. एवढं आलं का लक्षात, क्लॉज नंबर 30 मध्ये एवढं तुला सांगितलेलं आहे, जास्त डोक्यात ठेवायची गरज नाही. आता पाय क्लॉज नंबर आपण 31 पाहूया काय दिले त्यात. आता क्लॉज नंबर 31 काय दिलेला आहे, क्लॉज नंबर 31 ला इंटिमेशन ऍड्रेस टू करस्पॉन्डंट ऍड्रेस, लक्षात ठेवू नको, पण ते सांगतो तुला, परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण ह्याच्यामध्ये एक जर दिलंय काय ते तुला सांगतो. तू काय करतोय, तो मित्र आहे बाहेरच्या देशामध्ये किंवा तुझा पाहुणा रावळ आहे, तू त्यांना काय करतो, पत्र पाठवतोस. आपल्या भारतात जसा पिन कोड असतो तसं तिकडच्या देशामध्ये झिप कोड असतो बरं का, त्या पत्त्यावर ते वेगळे पत्र वगैरे पाठवायला लागतात, त्याचे चार्जेस वगैरे इकडच्या तुलनेमध्ये जास्त असतात. कुठं, बाहेरच्या देशात पत्र पाठवायला. ज्यावेळेस तू बाहेरच्या देशात पत्र पाठवतोस त्यावेळेस काय करायचंय, तुझं आहे ना स्टेट मेन्शन करायचंय, भारतात तू राहत असेल तुझं स्टेट मेन्शन करणं मस्ट कंपल्सरी. तो पत्र आहे, पत्र येतं तू सगळा ऍड्रेस लिहिला, तू तुझं राज्य मेन्शन करायचंय. कधी, ज्यावेळेस तू बाहेरच्या देशामध्ये पत्र पाठवत असेल तुझ्या पाहुण्या रावळ्याला किंवा तुझ्या मित्रा चित्राला, तर त्यावेळेस तुझं स्टेट राज्य मेन्शन करणं, भारतामध्ये कुठून पाठवलंय काय पाठवलं, व्यवस्थित ऍड्रेस पाठवणं गरजेचं आहे. एवढंच क्लॉज नंबर 31 मध्ये दिलेलं आहे. आलं का लक्षात विषय, तर लक्षात घे. आपण क्लॉज नंबर 26 ते 31 पर्यंत बघितले, त्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं तुला सांगतो. सेंटरचा ऍड्रेस कुठे लिहायचा, कुठे लिहायचा, राईट हँड टॉप कॉर्नरला, हे एक लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पॅरलेल टू एनव्हलप किंवा कव्हर, त्यानंतर जो सेंटर त्याचा ऍड्रेस कुठे लिहायचा आहे. त्यानंतर पोस्ट लावून टाकण्याची गरज कुठं कुठे, कॅम्प आर्टिकल वगैरे कुठे टाकायचं कुठं नाही टाकायचं, ते एक मेन आहे. एवढं तू फक्त काय कर, लक्षात ठेव, बाकी काहीच लक्षात ठेवू नको. पण जरी तुला परीक्षेला आपण काय केलेलं आहे, क्लॉज नंबर 26 ते 31 पर्यंत त्याचा एकदम भुवा केलाय, याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. परीक्षेला प्रश्न येते बरं का, लक्षात ठेव. एक परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर रिटर्न लेटर ऑफिस असेल, RLO च म्हणजे अनक्लेम आर्टिकलची विल्हेवाट कुठे लावली जाते, RLO ला, म्हणजे रिटर्न लेटर ऑफिस मध्ये विल्हेवाट लावली जाते. अशा प्रकारे हे 5-7 प्रश्न येतात, ते तुला काय केले जातील, विचारले जातील. आणि तू एक मोस्ट IMP लक्षात घे, ज्यावेळेस तू बाहेरच्या देशात पत्र पाठवायचं त्यावेळेस काय करायचंय, तू तिथं पत्रावर रोमन लेटर्स आणि अरेबिक फिगर्स, हे सांगायचं विसरलो, अरेबिक फिगर्स ह्याचा काय करायचंय, वापर करून ते ऍड्रेस लिहायचा आहे. परीक्षेला 100% इथं फोकस असतो रोमन लेटर आणि अरेबिक फिगर्स. आलं का लक्षात कार्यक्रम.
अशा प्रकारे आपण क्लॉज नंबर 26 ते 31 पर्यंत सगळे बघितलेले आहेत. तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नवीन टॉपिक, नवीन सुरुवात. धन्यवाद.